ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. रामकृष्ण हरी, जय हरी विठ्ठल. स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर येत्या 25 जुलै वार शनिवार रोजी आलेली आहे आषाढी एकादशी. तर या आषाढी एकादशीच्या दिवशी बरेचसे भाविक भक्त हे उपवास करत असतात. पूर्ण श्रद्धेने, निष्ठेने आणि संपूर्ण विश्वासाने, भक्तिभावाने देवाला प्रसन्न करण्यासाठी, देवाच्या प्रती आपल्या मनामध्ये असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढी एकादशीचा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. व या आषाढी एकादशीच्या निमित्ताने बरेचसे भाविक भक्त आषाढी एकादशीला उपवास करतात. परंतु हा उपवास कसा करायचा, या उपवासाच्या दिवशी आपल्याला कोणते अन्न खायचे नाही, कोणत्या प्रकारचे पदार्थाचे सेवन करायचे, या सर्व गोष्टींबद्दल माहिती ही क्वचितच जणांना असते. परंतु बरेचसे जे भाविक भक्त आहेत, जे की इच्छुक आहेत आषाढी एकादशीचे व्रत करण्यासाठी, त्यांना हा उपवास कसा करायचा याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तसेच आषाढी एकादशीचे महत्त्व देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर रामकृष्ण हरी, आषाढी एकादशी हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी लाखो भाविक भगवान श्री विठ्ठल आणि श्री विष्णूंची भक्तिभावाने पूजा करतात, उपवास करतात आणि नामस्मरण देखील करतात आणि भगवंताच्या नामस्मरणात रममाण होतात. पण अनेकांना प्रश्न पडतो, एकादशीचा उपवास नेमका कसा करावा, उपवासात काय खावे, काय टाळावे, पूजा कशी करावी आणि उपवासाचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे. तर आषाढ शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी किंवा आषाढी एकादशी असे म्हणतात. असे मानले जाते की या दिवसापासून भगवान श्री विष्णू क्षीरसागरात योगनिद्रेत जातात आणि पुढील 4 महिने म्हणजेच चातुर्मास सुरू होतो. महाराष्ट्रात या दिवशी पंढरपूर येथे लाखो वारकरी विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पायी वारी करतात. ज्ञानोबा माऊली तुकाराम या जयघोषाने संपूर्ण वातावरण भक्तिमय झालेले असते. उपवासाच्या आदल्या दिवशी सात्विक आहार घ्यावा, रात्री लवकर झोपावे आणि दुसऱ्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे. घरातील देवघर स्वच्छ करून विठ्ठल रुक्मिणी किंवा श्री विष्णूची पूजा करण्याची तयारी करावी. आता पूजा कशी करायची, तर स्नान करून स्वच्छ किंवा शक्य असल्यास पिवळी अथवा पांढरी वस्त्रे परिधान करावीत. देवाला फुले, तुळशीपत्र, फळे आणि नैवेद्य अर्पण करावा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भगवान विष्णूंना अतिशय प्रिय असलेली तुळशी ही तुम्ही एकादशीच्या दिवशी तोडू नये. तुळशीची जी पाने आहेत ती एकादशीच्या आदल्या दिवशीच तोडून ठेवावीत आणि एकादशीच्या दिवशी मग ती भगवान विष्णूंना किंवा श्रीहरी विठ्ठलांना व्हावी, अर्पण करावी. आषाढी एकादशीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आषाढी एकादशी ही सर्वच भावी भक्तांसाठी अतिशय आनंददायी आणि उल्हासदायी वातावरण निर्माण करून देणारी एकादशी आहे. या एकादशीच्या दिवशी केलेले दान, धर्म, पूजा आणि छोटेसे पठण देखील खूप लाभदायक आणि पुण्यदायक ठरते. त्यामुळे आषाढी एकादशीच्या दिवशी विष्णू सहस्त्रनाम, भगवद्गीतेचे काही अध्याय वाचावे, हरिपाठ किंवा मग अभंगाचे पठण करावे. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हरिपाठ वाचू शकता, विष्णू सहस्त्रनामाचे पठण करू शकता. परंतु तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवर, यूट्यूबवर देखील विष्णू सहस्त्रनाम, हरिपाठ, विठ्ठलाचे अभंग लावून ते ऐकू शकता. थोडक्यात सांगायचे झाले तर संपूर्ण उपवासाच्या दिवशी म्हणजेच एकादशीच्या दिवशी तुम्हाला हरिनाम घ्यायचे आहे. दिवसभर तुम्हाला जेव्हा केव्हा शक्य असेल तेव्हा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा मग जय हरी विठ्ठल, रामकृष्ण हरी अशा प्रकारचे नामस्मरण हे दिवसभर तुम्हाला उपवासाच्या दिवशी आवर्जून करायचे आहे. तरच उपवास केल्याचे फळ, पुण्य तुम्हाला प्राप्त होईल. आता दिवसभर तुम्हाला शक्य असेल तितके नामस्मरण करावे. आता उपवासाची पद्धत प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार आणि परंपरेनुसार वेगळी असू शकते. उपवासात आपण काय खाऊ शकतो, तर दूध, ताक, दही याचे सेवन करू शकतो. त्यानंतर फळे खाऊ शकतो. केळी, सफरचंद, पपई, डाळिंब, सुकामेवा, शेंगदाणे, साबुदाण्याची खिचडी खाऊ शकता, साबुदाणा वडा किंवा मग अनेक अशा प्रकारचे जे फराळाचे पदार्थ आहेत ते तुम्ही या दिवशी सेवन करू शकता. राजगिऱ्याची भाकरी, राजगिऱ्याचे लाडू, भगर, वरईचा भात, रताळे, बटाटा, शिंगाड्याच्या पिठाचे पदार्थ,
उपवासाचे मीठ असते तेच मीठ या सर्व पदार्थामध्ये वापरून तुम्ही या पदार्थांचे सेवन करू शकता. त्यानंतर एकादशीच्या दिवशी उपवास आहे तर पुरेसे पाणी देखील तुम्ही प्यायला हवे, जेणेकरून की तुमच्या शरीराला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. आता म्हणायला फक्त आपण उपवास करतो, परंतु उपवासाच्या दिवशी बरेचसे फराळाचे पदार्थ आहेत जे की आपण खातो. ज्यांना शक्य असेल ते फक्त दूध, दही, ताक आणि पाणी इतकंच खाऊन उपवास करतात. परंतु आपल्या प्रकृतीनुसार आपल्या प्रकृतीला काय झेपेल किंवा कितपत आपण कोणत्या प्रकारे उपवास करू शकतो, यानुसार आपण आपल्या उपवासाच्या दिवशी काय खायचे किंवा काय नाही खायचे हे ठरवणे योग्य आणि अतिशय सोयीचे राहील. त्यामुळे तुम्ही या उपवासाच्या दिवशी तुमच्या प्रकृतीची काळजी घेऊनच उपवास करावा. फराळाचे पदार्थ खावे किंवा जर तुम्हाला निर्जला एकादशी करायची असेल तर मग तुम्ही दूध, दही, ताक आणि पाणी फक्त आणि फळे खाऊनच उपवास केला तरी देखील चालतं. आता हे झाले की उपवासाला काय खावे. आता उपवासाच्या दिवशी कोणत्या गोष्टी टाळाव्यात तर तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी यासारखे धान्य खाऊ नये किंवा आपल्या घरामध्ये कोणी तांदूळ भात बनवू देखील नाही. त्यानंतर एकादशीच्या दिवशी मांसाहार, मद्यपान चुकूनही करू नये. मद्यपान, तंबाखू खाऊ नये. कांदा लसूण देखील घरामध्ये कांदा लसणाचा देखील वापर स्वयंपाकामध्ये करू नये. शक्यतो उपवास केला तर अतिशय उत्तम, परंतु काही लोकांना उपवास करत नाहीत, कोणाकोणाला देवावर विश्वास नसतो तर ते उपवास करत नाहीत, ते वेगळं जेवण बनवून खातात. तर त्यांच्या जेवणामध्ये देखील आपण कांदा लसूण विरहित जेवण बनवावे. आणि काही लोकांना असे असते की ते ऐकतच नाहीत, त्यांना देवावर काहीच विश्वास नसतो, तर त्या लोकांना तर आपण काही म्हणू शकत नाहीत ना. परंतु एकादशीच्या दिवशी आवर्जून प्रत्येक घरामध्ये नियम पाळायलाच हवा. मांसाहार, मद्यपान किंवा कोणत्याही प्रकारचे व्यसन या दिवशी करता कामा नये. घरामध्ये भांडण तंटा होणार नाही याची काळजी घ्यावी. आपल्यामुळे कोणाचेही मन दुखावले जाणार नाही याची दक्षता घ्यावी. त्यानंतर एकादशीच्या दिवशी जो उपवास आपण करत आहोत त्या उपवासाचा देखावा करू नये. देवाची जी पूजा करत आहोत, देवाची जी भक्ती करणार आहोत त्यात कोणत्याही प्रकारचा देखावा नसून फक्त आणि फक्त श्रद्धा, विश्वास आणि अगदी स्वच्छ मनाने केलेली भक्तीच दिसावी. कोणत्याही प्रकारचा देखावा केल्याने देव कधीच प्रसन्न होत नाहीत. कोणाला देखील कमी लेखून किंवा कोणाचा देखील आपल्या मनामध्ये अनादर किंवा मग राग नसावा. एकादशीच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे अपमानास्पद वागणूक आपण कोणालाही देऊ नये. सर्वांसोबत अगदी प्रेमाने आणि अगदी समंजसपणे वागावे. आपले बोलणे, आहार, चालणे, राहणे, बसणे, उठणे सर्व काही या दिवशी सात्विक असणे अतिशय गरजेचे आहे. एकादशीच्या दिवशीच नाही तर असे एरवी देखील आपण सर्वांसोबत प्रेमाने आणि आपुलकीनेच वागायला हवे. उपवासाचा उद्देश हा केवळ अन्नत्याग नसून मन, वाणी आणि आचरण शुद्ध ठेवणे हा देखील आहे. ज्यांना पूर्ण उपवास करणे शक्य नाही, वृद्ध व्यक्ती, गर्भवती महिला, स्तनपान करणाऱ्या माता, लहान मुले किंवा गंभीर आजार असलेल्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार फळाहार किंवा हलका सात्विक आहार घ्यावा. धार्मिक आचरण करताना आरोग्याची काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे ठरते. आता दुसऱ्या दिवशी द्वादशीला स्नान करून भगवान विष्णूची पूजा करावी. शक्य असल्यास गरजू व्यक्तींना अन्नदान करावे. त्यानंतर सात्विक भोजन करून हा उपवास तुम्हाला सोडायचा आहे. तर या आषाढी एकादशीचा आध्यात्मिक संदेश असा आहे की आपल्याला संयम, भक्ती, सेवा, नामस्मरण आणि सदाचार या सर्व गोष्टी ही एकादशी शिकवत असते. उपवास हा केवळ अन्न न खाण्याचा नियम नसून मनातील नकारात्मक विचार दूर करून ईश्वराशी नाते दृढ करण्याचा एक मार्ग आहे. मित्रांनो, आषाढी एकादशीचा उपवास श्रद्धा, भक्ती आणि आपल्या आरोग्याचा विचार करूनच करावा. आपल्या परंपरेनुसार आणि क्षमतेनुसार उपवास पाळणे हेच सर्वात महत्त्वाचे आहे. ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांसोबत हा व्हिडिओ शेअर देखील करा. तर जर तुम्हाला खरंच हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल नक्कीच लिहा. तर पुन्हा भेटू अशाच आध्यात्मिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत रामकृष्ण हरी, जय हरी विठ्ठल.